काही दिवसांपूर्वी बोदलेनगर या ठिकाणी दोन सख्ख्या भावांचा निर्घृण खून करण्यात आला होता। नाशिकच्या उपनगर येथील असलेल्या बोदलेनगर परिसरात दोन सख्ख्या भावांचा खून झाल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर 5 संशयितांना तात्काळ पोलिसांनी अटक केली होती। मात्र संशयितांना अटक केलेल्या असताना या घटनेनंतर आंबेडकरी समाजातील लोकांनी पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला होता। या टोळक्याने वर्चस्ववादातून खून केला नसून याबाबत दुसरं काही कारण असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि खून करणारे संशयित हे 5 नसून त्यापेक्षाही जास्त असल्याचं आंबेडकरी समाजाचं मत होतं। या संदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन याबाबत चौकशी सीबीआय कडे करावी अशी मागणी आंबेडकरी समाजाच्या आणि जाधव कुटुंबाकडून करण्यात आली। यावर पोलिसांनी हा तपास गुन्हे शाखेकडे देऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते। मात्र याची सखोल चौकशी व्हावी याकरता नाशिकच्या बीडी वालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भीमसैनिकांनी विराट मूक मोर्चा काढला होता। अशा आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याकरता देखील आंबेडकरी समाजातर्फे समाज उतरून जाधव परिवाराला न्याय मिळावा याकरता या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मूक मोर्चामध्ये हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख कारण असं आहे की तपासामध्ये अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत की जे आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना कळवले। त्याच्यामध्ये जर तथ्य नसतं तर साहेबांनी यासाठी स्थापन केली नसती। एवढं सर्व तथ्य असून देखील ते कर्मचारी आज राजरोसपणे पैसे लुटत आहे। उपनगर पोलीस स्टेशन जो कर्मचारी आहे तो राजरोसपणे पैसे लुटत आहे। त्यानंतर काही युनिट चे कर्मचारी आहे। या अनेक प्रकारे या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग आहे। त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि या कटामध्ये सामील असल्यामुळं त्यांना या घटनेचा या हत्येचा सहआरोपी करावं यासाठी या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। भाऊ, शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। यामध्ये कुठेतरी पोलिसांची मिळीभगत आपल्याला वाटते। निश्चितपणे हा जो प्रकार झाला, हत्याकांड जे झालंय ते धंद्यांच्या कारणावरच झालेला आहे। कारण महाशिवरात्राच्या आदल्या दिवशी की हा जो उमेश जाधव आहे, मन्ना जाधव याने NTPS ला काही गुप्त बातमी दिली की अशा ठिकाणी बंट्याचा आणि भांगाचा आमच्या इथे कारखाना आहे। त्याची गुप्त बातमी दिली आणि ती कुठेतरी प्रशासनाकडनं लीक झाली। त्याच्यामुळे आरोपींच्या मनामध्ये ही चीड निर्माण होऊन त्यांनी या ठिकाणी आमच्या मन्ना जाधव असेल, त्याचा भाऊ प्रशांत जाधव असेल, त्याला ठार केलं आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आरोपींना कसं सहकार्य होईल यासाठी प्रयत्न करत आहे। चार्जशीट कशा पद्धतीनं कमजोर करण्यात येईल यासाठी काही अधिकारी काही कर्मचारी प्रयत्न करत आहेत। याच्या पुढची भूमिका कशी राहणार जर आज तुमच्या मोर्चाची दखल नाही घेतली? आमच्या मोर्चाची दखल जर नाही घेतली तर महामानवाची जयंती झाल्यानंतर आम्ही परभणीच्या धर्तीवर लॉंग मार्चचं आयोजन करणार आहोत। या ठिकाणी ठामपणे आम्ही सांगतो की जर आम्हाला या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही, या कर्मचाऱ्यांना या अधिकाऱ्यांना जर बडतर्फ केलं नाही, सहआरोपी केलं नाही तर या ठिकाणी मी सर्व भीमसैनिकांच्या वतीनं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला इशारा देतो की लवकरच आम्ही लॉंग मार्च करणार आहोत।